एक महत्त्वाची बातमी, नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी। सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय। पाठवून द्यावं आणि नवीन कोणी आणावं। पूर्वीचे काही अनुभवी अधिकारी होते या राज्यामध्ये, महेश पाटील होते, त्यांनी 2 कुंभ केले, ते आज IAS आहे, रघुनाथ गावडे, अनेक असे अनुभवी लोक आपल्याकडे होते। तर तुम्ही जे असे कर्तृत्व शून्य लोकांना इथे आणून ठेवलं आणि ते पूर्णपणे हा साधू समाजाला दुर्लक्षित करायला लागले। तुम्ही साधू समाजांना दुर्लक्षित करून चालाल तर तुम्ही बघा हे कुंभाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। तुम्ही साधूंना सांभाळा, यांच्या अपेक्षा, यांच्या पूर्तता ह्या सर्व साधू संत, आश्रमधारी, कुटियावाली यांच्या तात्काळ पूर्ण करावे आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्र्यंबकेश्वरला येऊन सर्व साधूंशी चर्चा करून सांत्वन करावं। दुसरीच गोष्ट की कुंभमेळ्याचं तुम्ही किती काम मंजूर केलेले आहे, किती याचे आराखडे बनवावे, बुकलेट बनवावं, कुठलं काम तुम्ही किती कालावधीत करणारे हे दाखव, त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण, ठेकेदार कोण, हे सर्व दुनियासमोर, साधू समाजासमोर आलं पाहिजे। अन्यथा हे असं चालणार नाही आणि वेळच राहिलेला नाहीये। हे एवढे मोठे चॅलेंज स्वीकारू शकत नाही। हे कुंभमेळा खराब करायच्या मागे लागलेले, त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवा आणि मीडिया आणि माध्यम हे आज सगळ्यात मोठं उत्कृष्ट साधन आहे की हे राज्यापर्यंत, देशापर्यंत आणि व्यवस्थेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता। तर माझी या निमित्ताने सर्व माध्यमांना, पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि सरकारला जागं करावं। यांची झोप खराब करावी तर हे सरकार जागृत होईल। मी ही तुम्हाला सुद्धा, माध्यमांना सुद्धा ही विनंती करतो। मुख्यमंत्री मागे येऊन गेलेले होते, तुमची चर्चा झाली होती, पुढे काय झालं? अहो, मुख्यमंत्र्यांना आम्ही 2 वेळा लेखी दिलं की कमीत कमी आखाड्यांना 5-5 कोटी रुपये द्या। मुख्यमंत्र्याचं उत्तरच नाही आणि मेळा आयुक्त नुसतं टाळत राहता। इथून परवानगी यायची, तिथून यायची, परंतु माझ्या माहितीप्रमाणे यांचे आराखडे शासनापर्यंत गेलेले नाहीये आणि शासनाने आतापर्यंत फक्त 800-900 कोटी रुपयाच्या पेक्षा यांना पैसे दिलेले नाही। शासनाकडे पैसाही नाही असं वाटतंय की शासन परिस्थितीने खराब आहे। जसं मुख्यमंत्री म्हणतात खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा, हे उदाहरण एखादं काय त्यांच्यासाठीही पण लागू पडतं की काय असं मला वाटतं। पण मग कामं कुठली सध्या सुरू आहे? कुठलेच कामं सुरू नाहीये त्र्यंबकमध्ये। तुम्ही काही अधिकाऱ्यांशी भेटलात का गेल्या काही? अधिकाऱ्यांना भेटतो, आश्वासनाच्या पलीकडे, गोड बोलण्याच्या पलीकडे काही नाही आणि हे संपूर्ण प्रक्रिया फक्त मेळा आयुक्ताकडे आहे, शेखर सिंगाकडे, दुसरं कोणी। आणि आम्हाला कामं देऊन राहिले नगरपालिकेमार्फत। जर हे मेळा प्राधिकरणाची आम्ही वेळोवेळी मागणी केली, मेळा प्राधिकरण स्थापन झालं, तर नगरपालिकेद्वारा हे काय टक्केवारी वाटण्यासाठी हे कामं नगरपालिकेद्वारा देऊन राहिले का? आज तुम्ही सगळे एकत्र का जमलात? याच्यामुळेच की आमचा असंतोष आहे आणि आम्हाला सर्वांना चिंता पडली की हे कुंभ कसा करतील आणि सरकार अजिबात गांभीर्याने घेतच नाही या विषयाला। मुख्यमंत्री स्वतः घेत नाही, इतर मंत्र्याचं काय राहिलं। आता कुंभमेळ्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगतो, कुंभमेळा 2027ला आहे आणि आखाड्यांचं जे येणं आहे ते आमचं एप्रिल पासून चालू होणार आहे, 27 एप्रिल। यातले 4 महिने पुन्हा पावसाचे गेले, फक्त शासनाकडे 9 महिने आहेत, 8 ते 9 महिने आहेत। 8 ते 9 महिन्यात त्यांनी कामाचं सगळं स्वरूप उलटं केलेलं आहे। रस्ते तयार करतायत, सगळं तयार करतायत। आता आखाड्यांना जो पैसा दिला तो पहिले संडास बाथरूम दिला। पहिले काय आहे, संडास बाथरूम महत्वाचं की राहण्याची व्यवस्था महत्वाची आहे? कुटियाधारी आहे, आश्रम आहे, ह्या सगळ्यांना जर पहिल्यांदा जर त्यांना जे पाहिजे, प्रत्येकाला इथं कुटियाधारीला शेड पाहिजे, आश्रमांना हॉल पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहे त्या पूर्ण झाल्या नंतर संडास बाथरूम द्या तुम्ही, नंतर रस्त्यांची कामं करा। महत्वाचं आहे की काम होणं।